मागची 2-3 वर्ष आय-टी सेक्टरमध्ये जोरदार भरती झाली म्हणून चर्चा झाली. नंतर टॉपच्या आय-टी कंपनी सोडून स्टार्टअपमध्ये जायचं म्हणून ॲट्रिशनची चर्चा झाली आणि नंतरच्या काळामध्ये मूनलाइटिंगची. म्हणजे वर्ष जरी बदललं तरी सुद्धा आय-टी सेक्टर जे आहे हे कायम चर्चेमध्ये आहे आणि आय-टी सेक्टरमध्ये जॉब मिळवण्याची क्रेज सुद्धा कायम आहे. आता नोकरी जर का हवी असेल तर कोणती पण चालते हा दृष्टिकोन मागे पडलेला आहे आणि जॉब जर का मिळवायचा आहे तर टॉपच्या कंपनीमध्येच मिळवायचा हा ट्रेंड वाढत चाललेला आहे. पण टॉपची कंपनी आहे कोणती हे ठरवायचं कसं ही समस्या फार मोठी आहे आणि लिंक्डइनवरती आता जवळपास सगळेजण असतील तर या लिंक्डइनने 2023 साठी भारतातील टॉपच्या 25 कंपन्या कोणत्या आहेत, कोणत्या कंपनीमध्ये वर्क कल्चर चांगलं आहे या संदर्भातला रिपोर्ट जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि आज आपण माहिती घेणार आहोत 2023 मध्ये भारतातील टॉपच्या कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत याचीच. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. जशी भरती जोरदार झाली या आय-टी सेक्टरमध्ये अगदी त्याच्या उलट नंतरच्या काळामध्ये कामावरून कमी करण्याचं प्रमाण सुद्धा याच आय-टी सेक्टरमध्ये मोठं होतं आणि तशी स्पर्धा सुद्धा लागली होती या कंपन्यांमध्ये. तरी सुद्धा लिंक्डइन नुसार TCS ही भारतातील 2023 मधली टॉपची कंपनी आहे. यासोबतच याच रिपोर्टमध्ये त्याने TCS हा भारतातील काम करण्यासाठीचा सगळ्यात मोठा ग्रुप आहे, सगळ्यात चांगला ग्रुप आहे असंही म्हणलेलं. म्हणजे त्यांच्याच शब्दात जर का सांगायचं म्हणलं तर TCS इज द बेस्ट प्लेस टू वर्क इन द कंट्री आणि TCS पाठोपाठ Amazon, मॉर्गन स्टॅनले यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक या रिपोर्टमध्ये मिळवलेला आहे. काम करण्यासाठीचं बेस्ट लोकेशन जर का कोणतं असेल तर ते बेंगळुरू आहे, त्या पाठोपाठ मुंबई आहे, नंतर हैदराबाद आहे, मग दिल्ली आहे आणि पुणे आहे असं सुद्धा या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे. लिंक्डइनचा हा 7वा रिपोर्ट होता ज्यात त्यांनी भारतातील 25 बेस्ट वर्क प्लेसेस फॉर प्रोफेशनल्स इन इंडिया अशी लिस्ट दिलेली आहे आणि गेले सलग 3 वर्ष काही कंपन्या याच्यामध्ये सातत्याने आहेत. या वर्षीच्या रिपोर्टमध्ये त्यांनी एक नवीन ट्रेंड जो आहे तो आपल्या लक्षात आणून दिलेला आहे. तो म्हणजे असा की अगोदर या लिस्टमध्ये टेक कंपन्यांचंच वर्चस्व असायचं, पण या वर्षी या रिपोर्टमध्ये टेक कंपन्यांच्या ऐवजी ई स्पोर्ट्स आणि गेमिंग सेक्टरमधील कंपन्यांनी सुद्धा एंट्री केलेली दिसून येते. जसं की ड्रीम 11 जे आहे हे 20व्या नंबरवरती आहे, गेम 24/7 जे आहे हे 24व्या नंबरवरती आहे. याच्यातून या गेमिंग स्पेसची भारतातली पॉप्युलॅरिटी जी आहे ती लक्षात येईल, कारण की पॉप्युलॅरिटी आहे म्हणूनच त्या कंपन्या तितक्या मोठ्या झालेल्या आहेत. या 25 कंपन्यांच्या लिस्टमध्ये 10 कंपन्या या फायनान्स आणि बँकिंग सेक्टरशी सुद्धा संबंधित आहेत, जसं की HDFC बँक किंवा मास्टर कार्ड. लिंक्डइनचा हा रिपोर्ट जो आहे हा वेगवेगळ्या 8 पैलूंवरती आधारित होता. ॲबिलिटी टू ॲडव्हान्स, स्किल्स ग्रोथ, कंपनी स्टॅबिलिटी, एक्सटर्नल ऑपॉर्च्युनिटी, कंपनी ॲफिनिटी, जेंडर डायव्हर्सिटी, एज्युकेशनल बॅकग्राऊंड अँड एम्प्लॉई प्रेझेन्स आणि या 8 फॅक्टरवरती त्यांनी ठरवलेलं आहे की टॉपची कंपनी आहे कोणती. या लिस्टमध्ये येण्यासाठीच्या ज्या आवश्यक पात्रता होत्या कंपन्यांसाठी त्याच्यामध्ये 2 पॉईंट त्यांनी दिलेले आहेत. पहिला पॉईंट असा होता की 31 डिसेंबर 2022 रोजी कंपनीमध्ये कमीत कमी 500 एम्प्लॉई असायला हवेत. यासोबतच दुसरा पॉईंट असा होता की ॲट्रिशन रेट त्या कंपनीचा हा 10% कमी असावा. म्हणजे ॲट्रिशन रेट जर का 10% जास्त असेल तर ती कंपनी त्यांच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत नव्हती. टॉप कंपनी कोणती यासोबतच या रिपोर्टमध्ये सध्या इन डिमांड स्किल्स कोणते आहेत की ज्याच्यामुळं या टॉपच्या कंपन्यांमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. जसं की आय-टी सेक्टरसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि कम्प्युटर सिक्युरिटी हे इन डिमांड आहेत आणि सर्वाधिक मोबदला देणारे सुद्धा आहेत असं त्यांनी सांगितले. आणि फायनान्शियल सेक्टरसाठी कंपनी अशा उमेदवाराला प्राधान्य देताना दिसतीये की ज्याला कमर्शियल बँकिंग मधील स्किल्स येत आहेत. यासोबतच फायनान्शियल अकाउंटिंग जर का त्या उमेदवाराला येत असेल, यासोबतच त्याला ग्रोथ स्ट्रॅटेजीज जर का समजत असतील तर त्याला प्राधान्य देण्यात येते. आता या टॉपच्या 25 कंपन्यांमध्ये मगाशी मी जसं म्हणलं तर TCS क्रमांक 1 ला आहे, त्याच्यानंतर Amazon आहे, मॉर्गन स्टॅनली आहे, या पाठोपाठ रिलायन्स, ICICI, झेप्टो, एक्सपीडिया आणि टिचमिंट यांचा सुद्धा या लिस्टमध्ये समावेश आहे. आता या टॉपच्या कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी कष्ट तर महत्त्वाचे आहेतच, पण सुरुवातीपासूनच त्या उमेदवाराला त्याचं व्हिजन क्लिअर असणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याच्या नेमक्या अपेक्षा आहेत काय, त्या कंपनीकडून काय अपेक्षा आहेत, त्याच्या जॉबकडून त्याच्या काय अपेक्षा आहेत, त्या रिअलिस्टिक अपेक्षा आहेत का हे त्याने समजून घेणं गरजेचं आहे. कंपनीची पूर्ण माहिती काढणं गरजेचं आहे. यासोबतच तुमचा कोणी मित्र किंवा सिनियर जर का त्या कंपनी
कंपनीमध्ये असेल तर तिथलं वर्क कल्चर सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण की तो काळ आता मागं पडलेला आहे, की पगार चांगला असेल तर कंपनीत जॉइन करायला पाहिजे. नक्कीच पगार चांगला असेल तर कंपनीत जॉइन करायला पाहिजे. हा ट्रेंड अजून पण आहे. पण वर्क कल्चर चांगलं नाहीये आणि पगार चांगला आहे, तर कंपनी सोडण्याचा सुद्धा ट्रेंड तितकाच मोठा आहे. जॉब हंटिंग ही फार मोठी प्रोसेस असते आणि पोस्ट कोरोना पॅरामीटर्स हॅव चेंज्ड अ बिट आणि हे तुम्ही सुद्धा मान्य कराल. स्किल्स आहेत का उमेदवारांकडं? तर नक्की आहेत आणि नसतील जर का त्यांच्याकडे ते स्किल्स, तर त्यांच्याकडे ती तयारी नक्कीच आहे, की ते ते स्किल्स लवकरात लवकर शिकून घेतील किंवा मिळवतील तर. पण जॉब सोडण्यामागं जी महत्त्वाची कारणं आहेत, त्याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं तसं पगारापाठोपाठ म्हणजे दुसऱ्या ठिकाणी पगार चांगला मिळेल म्हणून जॉब सोडण्याचं प्रमाण मोठं आहेच. पण वर्क कल्चर चांगलं नाही या कंपनीतलं म्हणून सुद्धा जॉब सोडणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. हेही या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. यामुळे हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन आणि LinkedInचा जो रिपोर्ट आहे, याच्यानुसार टॉपची कंपनी कोणती आहे आणि तुमच्या स्किलला सुटेबल अशी कंपनी कोणती आहे, हे लक्षात घ्या आणि मग तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच ॲप्लाय करू शकता आणि तिथे तुमच्यासाठी संधी मिळवू शकता. आता ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.